अच्छे दिन हो गए। खाली मुंडके वर वर मिळालंच पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे। खाली मुंडके वर वर खाली मुंडके वर वर। मागील काही दिवसापासून पेट्रोल डिझेल दरवाढ करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने शेतकरी जो आता ऐन हंगामाच्या तोंडावर त्या ठिकाणी सगळी कामं डिझेलवर त्याची चालतात, त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल आणण्यासाठी जातात, त्या शेतकऱ्यांना नाकारलं जातं, डिझेल मिळत नाहीये। खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय, सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। खरं म्हणजे शासनाने एकीकडे फार्स केलाय, मुख्यमंत्री आणि मंत्री एकीकडे कोणी बुलेटवर येतं, कोणी ईव्ही कारमध्ये येतंय, कोणी सायकलवर येतंय। ही सगळी नौटंकी बंद करा आणि शेतकऱ्यांना आधी डिझेल उपलब्ध करून द्या, कारण सगळी शेतीची कामं ही खोळंबलेली आहेत। शासनाने जर त्यांच्याकडून होत नसेल तर हे नाकर्त्या सरकारने आपलं नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे आणि सरळ सरळ राजीनामे दिले पाहिजेत। मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मोठ्या शहरांमध्ये नसेल, परंतु बुलढाणा वाशिम सारख्या लहान शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात 12-12 तास रांगाच्या रांगा डिझेल पेट्रोलसाठी लागलेल्या आहेत। हे सगळं जे चित्र आहे ते भयंकर आहे आणि याच्या पुढेही संकट मोठं आहे। शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा आणि शेतकऱ्याला त्याला ज्या ठिकाणी जिथे डिझेल लागत असेल त्याला ते उपलब्ध करून द्या त्याच्या शेतीच्या कामासाठी। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। हे पहा, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनतेमध्ये रोष आहे, सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ तर झालीच, परंतु दरवाढ केल्यानंतरही पेट्रोल डिझेल हे सहजासहजी उपलब्ध होत नाहीये। प्रामुख्याने शेतकऱ्यांची खूप मोठी कुचंबना केली जाते आणि एकीकडे मोठा काळा बाजार या माध्यमातून होतोय। जर असं सुरू राहिलं तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल आणि निश्चितपणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन करून सरकारला त्या ठिकाणी हे करण्यासाठी भाग पाडेल।